विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसतेय। तर कौंडण्यपूर इथल्या भीष्मक राजाने आपली सुकन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता। तो तिला अमान्य होता। तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच श्रीकृष्णाने कौंडण्यपूर इथे येऊन माता रुक्मिणीचं हरण केलं आणि याच अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आणून अंबादेवी मंदिरात भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विवाह केल्याची आख्यायिका आहे। नवरात्रीचे 9 दिवस या परिसरामध्ये यात्रेचं स्वरूप येत असतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये भक्त इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात, आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। विदर्भाचं कुलदैवत आणि अमरावतीचं दैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी संस्थानमध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आसपासनं जो आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। सकाळी 4:30 वाजता जर पाहिलं तर अभिषेक या ठिकाणी अंबादेवीला करण्यात आलेला आहे। अंबादेवीचं ऐतिहासिक असं महत्त्व आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास 35 किलोचे चांदी आहे जे भक्तांनी या ठिकाणी दिली होती। त्यामुळं चांदीचं मुकुट जे आहे जे अंबादेवीला या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। एकूणच जर पाहिलं गेलं तर सकाळपासून जे आहे जे मोठ्या प्रमाणावर जे आहे जे भाविकांची लगबग दर्शनासाठी या ठिकाणी दिसून येत आहे। सकाळपासून जे आहे संपूर्ण विदर्भातील जे आहे जे भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि नेमकं या मंदिराचं वैशिष्ट्य काय आपण जाणून घेऊया। तर मला सांगा या मंदिराचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे? या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे मंदिर आहे हे मंदिर विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखलं जातं। अंबामाई ही विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाते। त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की माता रुक्मिणी आपल्या सर्वांना विदित आहेत ती राजा भीष्मकांची कन्या होती आणि महाभारत काळामध्ये आपल्या अमरावतीपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेलं कौंडिण्यपूर आज ज्याला म्हणतो आपण ते महाभारत काळामध्ये त्याचा उल्लेख गुरुचरित्र आणि अन्य सर्व ग्रंथांमध्ये कुंडिनपूर होता आणि राजा भीष्मकांची राजधानी ही कुंडिनपूर होती। त्यांची ही कुलदेवता अंबादेवी। एकूणच जर पाहिलं तर अंबादेवीच्या दर्शनासाठी जे आहे जे पश्चिम विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने पहाटेपासून गर्दी करत असतात। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।